नमस्कार. मी अविनाश भास्कर चाटे, उद्योजक, मोटिवेशनल स्पीकर, लेखक आणि कॉर्पोरेट ट्रेनर. माझा परिचय म्हणजे मी तसा सिव्हिल इंजिनियर आहे बाय एज्युकेशन. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. माझ्या बिझनेसला मी सुरुवात केली 2014ला. ज्यावेळेस मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, मी डायरेक्टली बिझनेसमध्ये आलो. जॉब कुठे केला नाही, डायरेक्टली बिझनेस सुरू केला माझा स्वतःचा. बिझनेस सक्सेसफुल झाल्यानंतर मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सगळ्यात आधी तर मी कॉलेजेसमध्ये वगैरे जायचो. यूथ्स टार्गेट केले, यूथ्सला सेशन्स दिले. जवळपास मी 2018च्या आसपास 250पेक्षा जास्त सेमिनार्स त्या वर्षी दिले. आणि त्या प्रोसेसमध्ये 2018च्या आसपास कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. आता कॉर्पोरेट ट्रेनर आणि कन्सल्टंट म्हणजे मुळात काय, तर ज्या काही कंपनीज असतात आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात, त्या कंपनीजमध्ये जे एम्प्लॉईज असतात त्या एम्प्लॉईजला डिरेक्शन देण्याचं काम मी करतो. त्या एम्प्लॉईजला त्यांच्या कामामधली इफिशियन्सी वाढवण्याचं मी काम करतो, किंवा त्या एम्प्लॉईजला कुठेतरी पॉलिश करण्याचं मी काम करतो. बऱ्याचशा कंपनीज, आज 30 ते 35 अशा कंपनीज आहेत ज्या आपल्या क्लायंट्स आहेत. इन्क्लुडिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सेशन्स मी घेतो, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये घेतो गव्हर्नमेंटचं बोलायचं झालं तर. आणि प्रायव्हेट कंपनीज, मग ते फरेरो असेल किंवा क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम असेल, अशा विविध 30 ते 35 प्रकारच्या कंपनीजमध्ये सेशन्स दिलेत आणि सेशन्स मी घेतो आहे. कन्सल्टिंग आणि ट्रेनिंगचं मी काम करतो आहे. ह्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं, द विनिंग एज नावाचं. तुमच्या सगळ्यांना माहीत नसेल तर एक शॉर्टमध्ये सांगतो. द विनिंग एज म्हणजे ज्या लोकांना आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे, ज्यांना विनर व्हायचं आहे, अशांसाठी मी काही टूल्स त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. काही इमोशनल टूल्स आहेत, आपले बिहेवियर्स कसे चेंज करायचे, एखाद्या क्षेत्रात मास्टरी कशी मिळवायची, ह्या गोष्टींबद्दल मी त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरं आणि तिसरं पुस्तक माझं, त्याचंही काम चालू आहे. लवकरच मी तेही तुमच्यासमोर घेऊन येईल. विनिंग एजबद्दल हे इंग्लिशमध्ये सध्या अवेलेबल आहे फ्लिपकार्टवरती आणि ॲमेझॉनवरती. तुम्ही तिथे जाऊन त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन चेक करू शकतात. माझं यूट्यूबलाही चॅनल आहे अविनाश चाटे नावाने, तिथे जाऊन तुम्ही माझ्याबद्दल चेक करू शकतात. काही व्हिडिओज तिकडे, बरेचसे 100पेक्षा जास्त व्हिडिओज आज अवेलेबल आहेत तिकडे. आणि 3000च्या आसपास सबस्क्रायबरचा आपला हा परिवार सध्या तरी यूट्यूबला आहे. तर सगळ्यात आधी आकार फाउंडेशनच्या ऑफिशियल पेजवरनं मी आज लाईव्ह आलो आहे. सगळ्यात आधी तर आकार फाउंडेशनची संपूर्ण टीम, विशेषतः राम वाघ सर जे फाउंडर आहेत, डायरेक्टर आहेत आकार फाउंडेशन ह्या MPSC आणि UPSCच्या इन्स्टिट्यूटचे, त्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि आज ही सुवर्णसंधी मला अवेलेबल करून दिली तुमच्या सोबत इंटरॅक्शन करण्याची. आणि जे कोणी लाईव्ह आहेत किंवा जे हा सेशन रेकॉर्ड झाल्यानंतर बघतील, त्यांचेसुद्धा मनापासून आभार की जे वेळात वेळ काढून हा सेशन ऐकतील आणि त्यांच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यूज ॲड होतील असं मी त्यांना प्रॉमिस देऊ इच्छितो. तर ज्यावेळेस राम वाघ सरांचा मला फोन आला की अशी काही ती शृंखला चालू करत आहेत, अशी काही सिरीज ते चालू करत आहेत ज्याच्यामधून काही लाईव्ह सेशन्स ते घेणार आहेत, तर आमचं डिस्कशन्समध्ये हा विषय झाला की एक्झॅक्टली विषय कुठला घ्यायचा. आता राम वाघ सर जे माझे चांगले मित्र आहेत, त्यांचं जे काम आहे ते मुळात MPSC आणि UPSCच्या मुलांना ट्रेनिंग देण्याचं आहे, त्यांना गायडन्स देण्याचं काम आहे. तर IPS असतील, IAS ऑफिसर असतील, बरेचसे स्टुडंट्सला येत असतील गायडन्स करण्यासाठी. तर आम्ही म्हटलं असा कुठला तरी विषय घ्यावा जो त्यांच्यासाठी उपयुक्त तर आहे पण जास्त काही तो कव्हर केला जात नाही. तर असा विषय मला असा जाणवला की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय असा असू शकतो. कारण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल बरेचसे मिथ्स आहेत, बरेचसे काहीतरी काय म्हणतो आपण अर्धवट नॉलेज असलेल्या गोष्टी आहेत की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय. बरेचसे क्लासेस अवेलेबल आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आणि मला वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक महासागर आहे, खूप मोठा विषय आहे. त्याला कुठेतरी आज आपण एलॉबरेट करण्याचं, त्याचं कुठेतरी आज विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात. तर MPSC आणि UPSCचे तुम्ही जर अभ्यासक असाल, त्याच्याबद्दल जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा एक प्रोफेशनल असाल, कुठे काही काम करत असाल, जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी चांगली असणं
ही फारच गरजेचं आहे, म्हणजे त्याला तुम्ही स्किप करूच शकत नाही, खूप इम्पॉर्टंट ते आहे. तर मुळात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? आपण बघतो, मी रिसेंटली एक रिपोर्ट वाचला होता KPMGचा. 75% मुलं जे आज ग्रॅज्युएट आहेत ना, ते अनएम्प्लॉयेबल आहेत. तुम्ही अशा प्रकारचे रिपोर्ट्स ऐकले असतील. आणि आता हा कोरोना काळ, ह्या कोरोना काळानंतर आपल्याला काहीच माहीत नाही आहे काय होईल, जॉब्स कमी होतील असं तर आपल्या सध्या कानावरती पडतं आहे. मग अशा फेजमध्ये, अशा वातावरणामध्ये आपण कसं आपल्याला मोल्ड करायचं, कसं आपल्याला आपण ग्रो करायचं, हे फार महत्त्वाचं आहे आज. तर म्हणून हा विषय आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. पर्सनॅलिटी डेव्हलप जर असेल, पर्सनॅलिटी जर चांगली असेल, तर कुठंतरी थोडंसं कमी स्ट्रगल होतं किंवा लवकर यश मिळतं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला कन्व्हर्जन लवकर मिळून जातं. तुम्ही ह्याला मान्य करत असाल. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? बरंच आपल्याला वाटतं की चांगले लुक्स असणं, चांगलं कम्युनिकेशन असणं, त्याचं बॉडी लँग्वेज असणं किंवा त्याचं ड्रेसिंग सेन्स असणं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समधून किंवा आपण बरेचसे कोर्सेस करतो, त्याचाही सिलेबस कुठेतरी ह्याच्या आसपासच असतो. आपणही मोठे सक्सेसफुल लोक बघतो, आपण काय लगेच एकदम फ्रँकली आपण म्हणतो ना की यार काय पर्सनॅलिटी आहे जबरदस्त ह्या व्यक्तीची, जबरदस्त आहे. तर आपण जे बघतो, मला वाटतं की ते महासागरात जे आईसबर्ग्स असतात, त्या आईसबर्गचा आपण वरचा छोटासा हिस्सा बघतोय. तो वरचा छोटासा हिस्सा म्हणजे त्यांचं ड्रेसिंग सेन्स असेल, त्यांचं बोलण्याची शैली असेल, त्यांचं कम्युनिकेशन असेल, हे सगळं बरोबर आहे, मान्य आहे मला, ते महत्त्वाचं आहे. पण पाण्याखालचा जो बहुतांश मोठा हिस्सा आपण कुठेतरी नजरअंदाज करतो, आपण त्याच्याकडे बघतच नाही. तो हिस्सा म्हणजे त्या व्यक्तीच्या मागे, त्या पर्सनॅलिटीच्या मागे लपलेली त्याची मेहनत, त्याची जी त्यांच्या पर्सनॅलिटीमधल्या काही क्वालिटीज, जसं की ती ट्रस्टवर्दीनेस असू शकते, ती क्वालिटी कमिटमेंटची असू शकते, अचिव्हमेंट ड्राईव्हची ती कमिटमेंट असू शकते, किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं इमोशनल मॅनेजमेंट, त्याचं बिहेवियर कसं आहे, विपरीत परिस्थितीमध्ये तो व्यक्ती कसा वागतो, कसं प्रॉब्लेम्सला फेस करतो, कसं निगेटिव्हिटीमध्ये, डिसअपॉइंटमेंटमध्ये, अँगरमध्ये, रागामध्ये कसं त्या सिच्युएशनला हँडल करतो, हे मुळात म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. मुळात हाच मोठा हिस्सा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. तर पर्सनॅलिटी डेव्हलप करणे, पर्सनॅलिटी चांगली असणे म्हणजे काय? एखादा व्यक्ती सक्सेसफुल होतो आणि मॅक्झिमम लोक फेलियर बनतात. ह्या दोघांमध्ये डिफरन्स पर्सनॅलिटीचा फार मोठा आहे. मुळात जो फरक आहे, मला वाटतं 2 ॲस्पेक्ट्सने, म्हणजे एक साध्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, 2 ॲस्पेक्ट्सने आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. 2 ॲस्पेक्ट्स असणं फार महत्त्वाचे आहेत एका पर्सनॅलिटीमध्ये. एक म्हणजे त्याचा IQ चांगला असणे फार महत्त्वाचं आहे, आणि दुसरं त्या व्यक्तीचा EQ असणं फार महत्त्वाचं आहे. IQ आणि EQ. आता IQ आपण लहानपणीपासून ऐकतो. IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चंट, म्हणजे त्याच्यामध्ये किती इंटेलिजन्स आहे. लहानपणीपासून आपण शाळेत जातो, कॉलेजेसमध्ये जातो, क्लासेस करतो, सगळीकडे तुम्ही बघा आपण जो अभ्यास करतोय, बहुतांश युनिव्हर्सिटी ह्या देशातल्या, आपला फोकस कशावरती आहे? इंटेलिजन्स मिळवण्यामध्ये, ते नॉलेज गेन करण्यामध्ये. त्याच्यामध्ये आपला IQ तर वाढतो, पण EQ जो भाग आहे कुठेतरी तो त्या पाण्याचा खालचा, म्हणजे त्या आईसबर्गच्या त्या पाण्याच्या खालचा मोठा हिस्सा आहे. आपण त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो, आपण त्याच्याकडे कुठेतरी लक्षच देत नाही. आणि म्हणूनच मी आज IQवर जास्त नाही पण EQवरती जास्त फोकस करणार आहे. मुळात जो तुमचा EQ आहे तो कसा डेव्हलप करायचा. EQ म्हणजे तुमचं इमोशनल क्वेश्चंट. इमोशनल क्वेश्चंट म्हणजे काय? मी मध्ये एक वाक्य ऐकलं होतं, एक कोट ऐकला होता, तो म्हणजे पीपल आर हायर्ड फॉर IQ बट पीपल आर फायर्ड फॉर EQ. येस, आय रिपीट, पीपल आर हायर्ड फॉर IQ बट पीपल आर फायर्ड फॉर EQ. म्हणजे इंटरव्ह्यू आपण दिल्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये आपण ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री करताना, जॉब करताना आपलं क्वालिफिकेशन बघितलं जातं, आपले टक्के बघितले जातात, आपलं नॉलेज चेक केलं जातं, आपल्याला किती बॅकलॉग्स आहेत ते बघितलं जातं, आपलं युनिव्हर्सिटी बघितली जाते, हे सगळं बघितलं जातं. पण ज्यावेळेस तो व्यक्ती कंपनीमध्ये येतो, ऑनबोर्ड येतो, काम करायला लागतो, त्याला बाहेरचा रस्ता दाखव, म्हणजे त्याला बाहेर कंपनीतून काढलं का जातं माहिती आहे? IQमुळे नाही, तर त्याच्या EQमुळे काढलं जातं. तो इमोशनली किती वीक आहे किंवा इमोशनली तो किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावरती त्या व्यक्तीची डेव्हलपमेंट अवलंबून आहे. इवन तुम्ही बघा, कुठल्याही व्यक्तीची ग्रोथ जी असते कंपनीमध्ये, तर बरेच लोक लागतात, पण त्या कंपनीमध्ये नेक्स्ट लेवलला किती लोक जातात, किती लोकांचं प्रमोशन होतं, किती लोकांचं डेव्हलपमेंट होतं. तुम्ही MPSC UPSC करत असाल, काहीच लोक का ती एक्झाम क्रॅक करतात?
मुळात EQ त्यांचा स्ट्रॉंग असतो, लक्षात घ्या. 10वीपर्यंत आपण बघतो की मुलं टॉपर्स असतात, आपण त्यांच्याकडे बघतो, आपल्याला वाटतं काहीतरी सुपर पॉवर आहे. जो टॉपर आहे 10वीचा, आपल्याला वाटतं की काहीतरी सुपर पॉवर आहे म्हणून तो यशस्वी होतोय. आज वळून बघितल्यानंतर मला जाणवतं की 10वीमध्ये जो माझ्या क्लासमधला टॉपर होता त्याच्या आणि माझ्या नॉलेजमध्ये फरक नव्हता, त्याच्या आणि माझ्या टॅलेंटमध्ये फरक नव्हता, त्याच्या आणि माझ्या IQमध्ये मुळात जास्त फरक नसेल, त्याच्या आणि माझ्या EQमध्ये फरक होता. ज्यावेळेस एखाद्या चेंडूचा जरी आवाज आला, एखाद्या प्लास्टिक बॉलचा जरी आवाज आला, एखाद्या वेळेस मला टीव्हीचा जरी आवाज आला, त्यावेळेस मी माझा अभ्यास सोडून मी आधी टीव्ही बघायला जायचो. मी ते शक्तिमान बघायचो, मी ते शकालाका बुमबुम बघायचो, मी बाहेर क्रिकेट खेळायला जायचो. पण जो व्यक्ती टॉपर होता त्यावेळेस तो व्यक्ती ह्या टेम्पटेशनला कुठंतरी दाबायचा, ह्या टेम्पटेशनला, ह्या डिस्ट्रॅक्शनवरती मात करायचा आणि म्हणून तो त्या क्लासचा टॉपर होता. हे आज मला वळून बघितल्यानंतर कळतं. त्याच पद्धतीने तुम्ही बघा, तुमच्या अभ्यासक्रमात तुम्ही जर MPSC UPSCचा अभ्यास करत असाल तर जे लोक एक्झाम क्रॅक करतात त्यांच्या आणि तुमच्यामध्ये त्या तासांचा फरक नाही आहे. असेल काही प्रमाणात, मी हे करत नाही आहे, डिनाय करत नाही आहे, त्या तासांचा फरक असेल. कोण 18 तास अभ्यास करतंय, 16 तास अभ्यास करतंय, आपण ह्याच्यावरती ते मोजायला बघतो. आपण बघतो की अरे 18 तास केल्यानंतरच एक्झाम क्रॅक होईल, 12 तास केल्याने होणार नाही. काही प्रमाणात असेल ते खरं, मी त्या गोष्टीवरला हात लावणार नाही आहे. माझा सांगण्याचा तात्पर्य, माझा सांगण्याचा आजचा विषय हा आहे की जो व्यक्ती ती एक्झाम क्रॅक करतो त्याचा EQ इतका स्ट्रॉंग असतो, तो त्या डिस्ट्रॅक्शन्सवरती मात करू शकतो, त्या टेम्पटेशनला साईडला ठेवून फोकसने अभ्यास करू शकतो, कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकतो. तर आजचा विषय जो मी घेतला आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, तो EQचा घेतलेला आहे. तुमच्या सगळ्यांना मी असे काही टूल्स देणार आहे, अशा काही टेक्निक्स देणार आहे आज, ज्याने तुमचा EQ स्ट्रॉंग होऊ शकतो. आता EQ डेव्हलप करण्यासाठी मुळात किती क्वालिटीज असणं इम्पॉर्टंट आहे, किती फॅक्टर्स आहेत. मला वाटतं की टोटल 25च्या आसपास अशा क्वालिटीज आहेत ज्या EQसाठी महत्त्वाच्या आहेत. आज फेसबुक लाईव्हमध्ये मी सगळे टॉपिक्स तर कवर करू शकणार नाही, त्यासाठी मी माझं नवीन जे पुस्तक लिहितोय 25 क्वालिटीज ॲट वर्कप्लेस नावाचं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मी मेन्शन केल्यात. आज मी तुम्हाला 3 ते 4 क्वालिटीज अशा देण्याचा प्रयत्न करेल ज्या तुम्ही ऐकल्यानंतर, ज्या जर तुम्ही डेव्हलप केल्या तर अर्थात तुमचा EQ स्ट्रॉंग होईल. तर पहिली क्वालिटी आपण घेऊ, पहिला पॉईंट आपण घेऊ EQ स्ट्रॉंग करण्याचा. EQ जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर पहिला पॉईंट म्हणजे तुमचं इमोशनल अवेअरनेस. येस, मी परत सांगतो, इमोशनल अवेअरनेस. तुम्हाला किती जागरूकता आहे तुमच्या इमोशन्सबद्दल. आपण बघतो बऱ्याचदा रिपीटेड फेलियर्समधून, एका परीक्षेत नापास झाल्यानंतर, दुसऱ्या परीक्षेत नापास झाल्यानंतर, ह्याला आपण रिपीटेड फेलियर्स म्हणतो. सातत्याने अपयश आल्यानंतर आपण त्याला कसं हँडल करतो, त्या स्ट्रगलला आपण कसं बघतो, त्या फेजमध्ये आपण निराश होऊन बसतो का आपण अजून मेहनत करतो. त्या फेजमध्ये ज्यावेळेस रिपीटेड फेलियर्स येतात आपण झोपून टेन्शन घेतो, काही चुकीच्या गोष्टी करायला लागतो का आपण आपल्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण रागात असतो तर आपण एखादी गोष्टी हातातल्या घेऊन इकडे तिकडे फेकतो, फोडतो, चिडचिड करण्याचा प्रयत्न करतो का त्या सिच्युएशनला आपले इमोशन्स समजून आपण स्वतःला कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच इमोशनल अवेअरनेस. ही एक अशी क्वालिटी आहे मित्रांनो जी तुमच्यामध्ये जर आली ना तर तुम्ही तुमच्या इमोशन्सला हँडल करू शकतात, तुमच्या इमोशन्सला तुम्ही ग्रॅब करू शकतात, त्यावरती ताबा घेऊ शकतात, त्याच्यावरती मात करू शकतात, त्याला कॉन्कर करू शकतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एका उदाहरणातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक बॉस आहे कंपनीचा आणि त्या कंपनीच्या बॉस आता ऑफिसला निघाला. ऑफिसला निघत असताना घरामध्ये त्याचे बायकोसोबत भांडण झाले. आता बायकोसोबत भांडण झाल्यानंतर तो व्यक्ती चिडचिडच्या फेजमध्ये आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, अँगरमध्ये आहे, डिसअपॉइंटमेंटमध्ये आहे. ऑफिसमध्ये पोचल्या त्याला आपला राग काही कंट्रोल होत नाही. तो काय करतो, त्या रागामध्ये आपला राग हा त्याच्या कलिग्सवरती काढतो, टीम मेंबर्सवरती काढतो, उगाच चिडचिड करायला लागतो. त्याने होतं काय, त्याने ऑफिसमधलं बाकीचं वातावरणसुद्धा खराब होतं आणि अल्टिमेटली कंपनीची इफिशियन्सी कमी होते. अशा केसमध्ये मी म्हणेल तो जो बॉस आहे, तो जो व्यक्ती आहे, इमोशनली वीक आहे, त्याचा EQ वीक आहे. असे लोक सक्सेसफुल होत नाहीत. एखादा व्यक्ती जो घरामध्ये चिडचिड होऊन सुद्धा ऑफिसमध्ये गेल्यानंतर पोलाइटली काम करतो, शांत चित्तेने काम करतो, फोकसने काम करतो, त्याचा परिणाम दुसऱ्यांवरती होऊ देत नाही, त्या इमोशन्सला समजतो, तोच व्यक्ती सक्सेसफुल होतो. त्याच व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि त्याच व्यक्तीचा EQ हा स्ट्रॉंग असतो. अजून एक उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. एक बॉस आहे,
आणि तो आपल्या मार्केटिंग मॅनेजरला बोलवतो केबिनमध्ये आणि सांगतो की 2 दिवसामध्ये आपली रिव्ह्यू मीटिंग आहे, त्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये तुम्ही मला प्रेझेंटेशन द्या, सगळ्या लोकांसमोर तुम्ही प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आता हा व्यक्ती जो मार्केटिंग मॅनेजर आहे हे ऐकतो आणि आपल्या केबिनमध्ये जाऊन बसतो. केबिनमध्ये जाऊन बसल्यानंतर 15-20 मिनटं विचार करतो. विचार केल्यानंतर त्याला वाटतं अख्ख्या कंपनीमध्ये बॉसने मलाच का सांगितलं, अख्ख्या कंपनीमध्ये एवढे मॅनेजर्स आहेत, इतके लोक आहेत, मलाच प्रेझेंटेशन द्यायला लावतो हा नेहमी, मलाच फोकस करतो, मलाच टार्गेट करतो, माझ्यासोबत पॉलिटिक्स करतो का, माझ्यासोबत पार्शियलिटी करतो का. ह्या फिलिंग्समुळे हा त्याने अर्थ काढला तिथून आणि ह्या अर्थामुळे त्याचे इमोशन जे असतात ना हे निगेटिव्ह इमोशन्स तयार होतात त्याच्या माइंडमध्ये, त्याचे बिलीफ सिस्टीम निगेटिव्ह होतात आणि ह्याने तो असं ठरवतो की आता मी बॉसला जाऊन बोलतो माझ्या मनात जे आहे. तो रागा जातो, बॉसचं केबिनचा दरवाजा वाजवतो, बॉस दरवाजा उघडतो आणि जो मॅनेजर आहे तो म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत पॉलिटिक्स करताय सर, अख्ख्या एवढ्या कंपनीमध्ये तुम्हाला मीच दिसतो का प्रेझेंटेशन द्यायला, तुम्हाला अख्ख्या एवढ्या लोकांमध्ये तुम्ही मलाच का टार्गेट करता बरं. हे ऐकल्यानंतर तो जो बॉस आहे तो म्हणतो की यार तू राहू दे, मी दुसरं कोणाला तरी सांगतो, डोंट वरी. आता हा मार्केटिंग मॅनेजर निघून जातो, दुसरा मार्केटिंग मॅनेजर येतो. दुसरा मार्केटिंग मॅनेजर आल्यानंतर त्याला बॉस सांगतो की 2 दिवसात आपल्याला प्रेझेंटेशन रेडी करायचं आहे, तुम्ही त्याच्या तयारीला लागा. आता हा मार्केटिंग मॅनेजर जसा त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसतो, विचार करायला लागतो. हा म्हणतो की अख्ख्या कंपनीमध्ये बॉसने मलाच सांगितलं आहे, बॉस माझ्यावर किती प्रेम करतो, बॉस म्हणजे मला किती लाईक करतो, माझ्यावरती किती विश्वास आहे बॉसचा, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी बॉसने मला दिली आहे. आणि ह्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स तयार होतात. ह्या पॉझिटिव्ह इमोशन्समुळे तो प्रेझेंटेशन देतो आणि त्या कंपनीमध्ये हिरो बनतो. जो दुसरा व्यक्ती ज्याने निगेटिव्ह इमोशन्स घेतले त्याचं काय झालं, असे लोक ग्रो होत नाहीत, असे लोक स्टक होतात. ही मुळात असते पर्सनॅलिटी. तुमचं राहणं, तुमचं बोलणं, तुमचं कम्युनिकेशन असू द्या ना वीक, तुम्ही EQने किती स्ट्रॉंग आहात, तुमचं इमोशनल अवेअरनेस किती स्ट्रॉंग आहे, ह्यावरती तुमचं भविष्य अवलंबून आहे मित्रांनो. बऱ्याचदा आपण बघतो की फीडबॅक्स दिलेले आपल्याला आवडत नाहीत. उदाहरणार्थ तुमचे एखादे कोच असतील, तुमचे गुरु असतील, तुमचे ट्रेनर असतील, तुमच्या क्लासेसमधले तुमचे टीचर असतील, ज्यावेळेस ते तुमचं कौतुक करतात त्यावेळेस आपल्याला आवडतं. माणसाची ह्युमन टेंडन्सीच आहे, आपल्याला कौतुक केलं की फार आवडतं. पण आपल्याला जर कोणी निगेटिव्ह फीडबॅक दिला तर आपल्याला मुळात ते आवडतच नाही, आपण त्याच्यापासून दूर पळतो. आणि हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण जर त्या निगेटिव्ह फीडबॅकला जर चांगल्या पद्धतीने घेतलं, चांगल्या EQने घेतलं, चांगल्या इमोशनल मॅनेजमेंटने जर त्याला घेतलं, त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली, तर मला वाटते की चित्र काही वेगळं असेल तुमच्या पर्सनॅलिटीचं. आता मुद्दा येतो की इमोशनल अवेअरनेस मी तुम्हाला सांगितलं काय असतं. इमोशनल अवेअरनेस म्हणजे तुमच्या इमोशनवरती तुम्हाला किती माहिती आहे. तुम्ही ज्यावेळेस रागात असता तुम्हाला माहिती असतं का की आता मी रागात आहे, मी आता शांत झालो पाहिजे. रिपीटेड फेलियर्समध्ये तुम्हाला माहिती असतं का की आता मला सतत अपयश येत आहे, तर मी आता माझ्या इमोशन्सवरती कंट्रोल केला पाहिजे. हे तुम्हाला कळतं का? दॅट इज नथिंग बट इमोशनल अवेअरनेस. जर कळत नसेल मित्रांनो तर त्यासाठी मी तुम्हाला एक मूलमंत्र देतो. इमोशनल अवेअरनेस डेव्हलप करण्याचं एकमात्र टूल म्हणजे मेडिटेशन करणं. हो, मेडिटेशन आणि सेल्फ रिअलायझेशन करणं. तुम्ही दररोज 15 ते 20 मिनटं तुम्ही यूट्यूबला टाका, मेडिटेशन म्युझिक टाका, सेल्फ रिअलायझेशन म्युझिक टाका. ते टाकल्यानंतर अनेक प्रकारचे तुम्हाला म्युझिक्स तिकडे येतील. डोळे बंद करून त्या फेजमध्ये तुम्ही जातात का, स्वतःला तुम्ही किती वेळ देतात, तुम्ही स्वतःला तुमचा पर्पज माहिती आहे का, तुम्ही ह्या आयुष्यात कशासाठी आलात, तुमचं ध्येय काय आहे, तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुम्ही स्वतःला वेळ दिल्यानंतर तुम्ही इमोशनली अवेअर होसाल. इमोशनली अवेअर झालात तर ह्या जगात अशी कुठलीही ताकद नाही आहे जी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकेल. तुम्हाला टेम्पटेशनने तुम्हाला काय म्हणतो आपण डिस्ट्रॅक्ट करू शकेल, अशी कुठलीच ताकद नसते. तर मुळात पहिला मुद्दा आहे, तुमचं EQ तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्ही इमोशनली अवेअर व्हा. आता येतो दुसऱ्या मुद्द्यावरती. दुसरी क्वालिटी इमोशनल अवेअरनेसच्याच थोडीशी बाजूला ही क्वालिटी असते, ती म्हणजे इमोशनल कंट्रोल. येस, इमोशनल कंट्रोल म्हणजे 2006चा फुटबॉलचा वर्ल्ड कप. तुमच्यापैकी बरेचसे फुटबॉल प्रेमी असतील तर मी तुम्हाला सांगतो 2006चा फुटबॉलचा वर्ल्ड कप जो होता फ्रान्सने तो हरला होता. तर फ्रान्सच्या त्या मॅचमध्ये झिदान जो प्लेअर आहे, झिदान नावाचा एक
फार चांगला प्लेअर होता, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या मॅचमध्ये झिदान असं काहीतरी करतो ज्यामुळे त्याला रेड कार्ड दिलं जातं अंपायरकडनं. रेड कार्ड म्हणजे त्या मॅचमधून त्याला बाहेर काढलं जातं. त्या मॅचमध्ये तो मार्को पोलो नावाच्या एका प्लेअरला छातीमध्ये आपल्या डोक्याने मारतो, रागात येऊन ते प्रहार करतो. काहीतरी चिडचिड झाली असेल, काहीतरी त्या मॅचमध्ये असं वाटत असेल आता आपण हारतोय. ह्या फेजमध्ये त्याने कसं रिॲक्ट केलं बघा. त्याने चांगला गेम खेळण्याऐवजी त्याने काहीतरी चुकीचं गोष्ट केली, म्हणजे त्याच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामुळे काय झालं, फ्रान्स वर्ल्ड कप हारला. झिदानचं काय झालं, झिदानचं नाव खराब झालं, झिदानला रेड कार्ड दिलं गेलं. आणि ह्या पद्धतीने तुम्ही बघा किती लोक, तुम्हाला सांगतो, रिपीटेड फेलियरमध्ये सुद्धा सुसाईड करायला बघतात. रिपीटेड फेलियरमध्ये आपण स्वतःला आपलं मॉरल डाऊन करायला बघतो. रिपीटेड फेलियर्समध्ये आपण कुठेतरी स्वतःला कमी लेखायला बघतो आणि आपण फार मोठं नुकसान करून बसतो. इमोशनल कंट्रोल असणं फार फार इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर MS धोनी, आपण सगळे म्हणतो मिस्टर कूल कॅप्टन जे आपले भारताचे होते, किती शांत चित्तेने बघा, फायनल मॅच जरी असेल कुठल्याही मॅचमध्ये इमोशन्स त्याच्यावरती हावे नाही व्हायचे. MS धोनी त्या इमोशन्सवरती हावी होऊन त्या सिच्युएशनला कॉन्कर करायचे. आणि दुसरे कॅप्टन पाकिस्तानचे सरफराज अहमद, तुम्ही बघा किती मॅचेसमध्ये तुम्हाला सरफराज अहमद काहीतरी फुलिश ॲक्ट्स करताना दिसेल, काहीतरी विचित्र करताना दिसेल. मुळात इमोशनवरती ताबा नसेल तर सरफराजसारखे लोक तयार होतात. इमोशनल कंट्रोल जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही MS धोनी तुमच्या फील्डमध्ये होऊ शकतात. किती एक्झाम्पल्स आहेत असे. म्हणजे मला वाटतं की 1997ला एक बॉक्सिंग मॅच झाली होती माईक टायसनची. माईक टायसन हा बॉक्सिंगमधला खूप मोठा प्लेअर, खूप मोठं नाव नवाजलेला प्लेअर. आता माईक टायसनची ज्यावेळेस मॅच झाली, त्या मॅचमध्ये मला आठवतं आहे 97च्या 2-3 राऊंड्स नंतर त्या बॉक्सिंग मॅचमध्ये माईक टायसन त्या होलीफील्डचा, होलीफील्ड म्हणजे त्यांचा अपोनंट जो आहे, त्याच्या कानाचा चावा घेतात. हो, त्याच्या कानाचा चावा घेऊन कानच तोडायचा प्रयत्न करतात. इतका राग माईक टायसनला येतो त्या मॅचमध्ये. ज्यावेळेस कळतं की आता मी हारायला लागलो आहे. माईक टायसनला हारायची मुळात सवय नव्हती आणि मागच्या काही 2-3 प्रॅक्टिस मॅचेसमध्ये किंवा मागच्या काही जुन्या रेफरन्सेसमध्ये हॉलीफील्डने माईक टायसनला हरवलं होतं. आता ह्या मॅचमध्ये ज्यावेळेस माईक टायसनला कळतं की आता हॉलीफील्ड ह्या मॅचमध्ये पण आपल्याला हरवतोय, तर इमोशनल कंट्रोल त्याचा सुटतो आणि जो त्याच्या कानाचा चावा घेतो. कानाचा चावा घेतल्यानंतर काय होतं, त्या मॅचमधून माईक टायसनला काढून टाकलं जातं, इलिमिनेट केलं जातं. अशा पद्धतीने तो मॅच हारतो. बऱ्याचदा आपण बघतो किती सिच्युएशनमध्ये आपण आपलं इमोशनल कंट्रोल काय म्हणतो आपण त्याला, सुटतं आपल्याकडनं. उदाहरणार्थ आता तुमच्यापैकी बरेच जण प्रेझेंटेशन तुम्ही दिलं असेल, ज्यांना प्रेझेंटेशन द्यायची सवय नसते, ज्यांना प्रेझेंटेशनची भीती वाटत असते, स्टेजवर जाऊन बोलायची भीती वाटत असते. माझाही हा खूप मोठा विकनेस होता. बघा, प्रेझेंटेशनला आपण ज्यावेळेस जातो, स्टेजवरती ज्यावेळेस आपण बोलायला जातो, ज्यांना भीती वाटते, जर EQ वीक असेल तुमचा, इमोशनल क्वेश्चन जर वीक असेल, तर वरती गेल्या गेल्या फिअर ग्रॅपल्स यू, ती भीती तुम्हाला येऊन आलिंगन घालते. आणि ज्यावेळेस ती भीती तुमच्या समोर येते त्यावेळेस तुम्हाला काही बोलायचं सुधरत नाही, मम होतं, विषय काहीतरी आपण तिसराच बोलतो आणि खाली आल्यानंतर कळतं की अरे मी स्टेजवर असताना असं बोललो, स्टेजवरती तर मला हे बोलायचं होतं, मी हे बोललोच नाही, मी हे विसरून गेलो. का असं होतं? बिकॉज इमोशनल कंट्रोल तुमचा वीक असतो, तुमचा EQ त्या फेजमध्ये वीक असतो. तर लक्षात घ्या, मी 2 मुद्दे आत्तापर्यंत डिस्कस केलेत. इमोशनल अवेअरनेस, तुम्ही किती तुमच्या इमोशनबद्दल अवेअर आहात, आणि दुसरं इमोशनल कंट्रोल. आता इमोशनल कंट्रोल जर तुम्हाला सुधारवायचा असेल, इमोशनल कंट्रोल जर तुम्हाला डेव्हलप करायचा असेल, किंवा तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यावरती येतो, मग आपण बघूयात हे डेव्हलप कसं करायचं. तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगणार होतो की ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट असणं फार इम्पॉर्टंट आहे. ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वतःचं मूल्यांकन करणं, स्वतः आपण कोण आहोत, आपले स्ट्रेंथ्स काय आहेत, आपले विकनेस काय आहेत. बऱ्याचदा आपण स्वतःला खूप भारी समजायला लागतो तरी आपलं नुकसान होतं. बऱ्याचदा आपण स्वतःला खूप वीक समजायला लागतो तरी आपलं नुकसान होतं. तर आपल्याला त्या थिन लाईनमध्ये अभ्यास केला पाहिजे. आपण नेमके कोण आहोत, आपले खरं स्ट्रेंथ काय आहेत, आपले विकनेस काय आहेत, ते
फार शांततेने आपण ते बघितले पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगतो, जेवढेही माझे मित्र सेशन ऐकत असतील, तुम्हाला जर ह्या क्वालिटी डेव्हलप करायच्या असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला हे वाटणं इम्पॉर्टंट आहे की तुमच्यामध्ये काहीतरी विकनेस आहे, तुमच्यामध्ये काहीतरी, तुम्ही स्वतः अवेअर होणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर अवेअरच झाले नाही तर तुम्ही ह्या क्वालिटी कधीच डेव्हलप करू शकत नाही. तुम्ही किती लर्निंगसाठी हंग्री आहात, तुम्ही नवीन नवीन शिकण्यासाठी, तुम्ही किती इम्प्रूव्हिंगसाठी तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, तुमच्यामध्ये ती हंगर आहे, तुम्ही किती फीडबॅक्स घेऊ इच्छितात किंवा तुम्ही किती तुमच्या मिस्टेक्स एक्सेप्ट करतात, ह्यावरती तुमचं सेल्फ असेसमेंट होतं. आपण बऱ्याचदा बघतो लोक चुकतात पण तरी एक्सेप्ट करत नाहीत, माझी चुकीचं नाही म्हणतात. काय त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो? त्यांच्यामध्ये कुठेतरी तो EQ वीक असतो, त्यांच्यामध्ये कुठेतरी ते सेल्फ असेसमेंटची कमी असते. सेल्फ असेसमेंट नसल्यामुळे त्यांना त्यांची चूकच जाणवत नाही. तुम्ही बघा, जे लोक इव्हॉल्व होतात, ॲडॉप्ट होतात, आपल्या वातावरणानुसार स्वतःला बदल घडून आणतात आपल्यामध्ये, त्या लोकांचं ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट स्ट्रॉंग असतं. तुम्हाला मी असे बरेच एक्झाम्पल देऊ शकतो. आता माझा एक मित्र आहे, त्याचा बिझनेस आहे ट्रेनिंग कंपनीचा, ट्रेनिंग सेंटर आहे त्याचं. आणि त्याच्यामधलं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस त्याने ट्रेनिंग सेंटर ओपन केलं, मला वाटतं 2 ते 3 वर्षामध्ये ट्रेनिंग सेंटर त्याचं सेट झालं. आणि त्याच्या लाईफमध्ये अशी एक गोष्ट घडली, मी तुम्हाला ते ॲक्युरेट सेल्फ असेसमेंटशी जोडून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट. ह्याच्यामध्ये होतं असं की जे एम्प्लॉईज आहेत, जे ट्रेनर आहेत, त्यांनी 1 वर्ष 8 महिने 9 महिने जॉब केल्यानंतर त्यांना असं वाटायला लागतं की आता आपल्याला सगळं येतं आहे, आता आपणही सेंटर टाकू शकतो, आता आपल्याला बॉसपेक्षा जास्त कळत आहे. तुम्ही बघा, तुम्ही जर ऑन्टरप्रेनर असाल, तुम्हाला माहिती असेल मी काय बोलतोय. एका विशिष्ट कालावधीनंतर 6 महिने 8 महिन्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं येतं. मुळात आपल्याला खूप शिकण्याची गरज असते, पण त्या पॉईंटला आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं येतं, आपल्यामुळेच हे ऑफिस चालतंय, आपल्यामुळेच हे सेंटर चालतंय. आणि त्याने होतं काय, मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सांगतोय. माझ्या मित्राच्या कंपनीमधून ॲट अ टाईम 5 जण, 5 ट्रेनर्स निघून गेले अचानकपणे. आणि ते त्याच्या बॉसला, म्हणजे माझ्या मित्राला म्हणले की आता आम्ही जातोय, आम्ही स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुरू करतोय. आता ह्याच्यामध्ये मुळात काही चुकीचं नाही आहे, स्वतःचं ट्रेनिंग सेंटर टाकणं मुळात काही चुकीचं नाही आहे. पण तुम्ही स्वतः आधी ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट केलं आहे का? तुम्हाला कळतं आहे का तुम्हाला किती येतं, तुमचे विकनेस काय, तुमच्या स्ट्रेंथवर तुम्ही काम केलं आहे का? ह्या एक्झाम्पलमध्ये हे 5 लोक जातात, स्वतःचं ट्रेनिंग सेंटर टाकतात आणि तुम्हाला सांगतो 6 ते 8 महिन्यानंतर सपशेल हे ट्रेनिंग सेंटर आपटतं, फेलियर त्यांच्या हाती लागतं. त्या 5ही जणांची पार्टनरशिप ब्रेक होते आणि सगळे वेगळ्या वेगळ्या दिशेला जातात. मुळात इथे प्रॉब्लेम काय होता? मुळात इथे EQचा प्रॉब्लेम आहे, इथे इमोशनल क्वेश्चनचा प्रॉब्लेम आहे. ह्यांनी स्वतःचं ॲक्युरेट सेल्फ असेसमेंटच केलं नाही. जर त्यांनी स्वतःचं ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट नीट केलं असतं, स्वतः ओळखलं असतं की आपण कोण आहोत, आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपल्या विकनेस काय आहेत, स्वतः जर आधी वेळ दिला असता, चांगला कोच त्यांनी निवडला असता, किंवा माझा मित्र जो आहे ट्रेनिंग सेंटरचा, त्याला जर म्हणले असते की आम्ही सेंटर नवीन टाकतोय, आम्हाला काही गोष्टी तुम्ही शिकवा, किंवा मी म्हणेल की स्वतः जर स्वतःला आधी वेळ दिला असता, स्वतः जर त्या फील्डमध्ये काही शिकले असते, तर ते कदाचित ते फेलियर नसतं झालं, कदाचित ते ट्रेनिंग सेंटर हिट झालं असतं. तर मुळात आपलं चुकतं कुठं? आपण स्वतःचं मूल्यांकन, काय म्हणतात त्याला, ॲक्युरेट सेल्फ असेसमेंटच आपण करत नाही आणि ह्यामुळे बऱ्याचदा फेलियर हाती लागतं. असंच तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगतो विनोद कांबळे यांचं. विनोद कांबळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतील. भारताच्या क्रिकेट टीममध्ये ज्यांनी पदार्पण केलं होतं सचिनसोबत. सचिन आणि विनोद कांबळे हे लहानपणीचे मित्र. त्यावेळेस असं मानलं जायचं, म्हणजे त्यांची एक पार्टनरशिपसुद्धा फार हिट होती, 600-700 रनांची काहीतरी दोघांची पार्टनरशिप होती. त्यावेळेस असं मानलं जायचं की विनोद कांबळे सचिनपेक्षा टॅलेंटेड आहे, विनोद कांबळे सचिनपेक्षा जबरदस्त प्लेअर आहे. मग असं काय झालं की सचिन गॉड ऑफ द क्रिकेट झाले आणि विनोद कांबळे एक फेलियरचा सिम्बॉल बनून राहिले? मुळात EQचाच प्रॉब्लेम होता, टॅलेंटचा नव्हता. लक्षात घ्या मित्रांनो, EQ कसं विनोद कांबळे यांचं वीक होतं, कसं फीडबॅक घ्यायला त्यांना आवडायचे नाही. ज्यावेळेस भारताच्या क्रिकेट टीममध्ये त्यांचं पदार्पण झालं, बरेच चांगले रेकॉर्ड्स त्यांच्या नावी झाले, चांगलं त्यांनी खेळायला सुरुवात केली, जबरदस्त त्यांचा बोलबाला होता सगळीकडे. आणि ज्यावेळेस त्यांनी काही चांगले परफॉर्मन्स दिले, खूप सारा पैसा कमवला, नाव कमवल्यानंतर डिस्ट्रॅक्शन्स त्यांच्यावरती हावी व्हायला लागले, टेम्पटेशन त्यांच्यावरती हावी व्हायला लागले, चुकीच्या गोष्टी करायला लागले, पार्टीज करायला लागले. आणि मी एका आर्टिकलमध्ये वाचलंय, त्यांची पत्नी, त्यांची बायको त्यांना सांगायची की अशा गोष्टी करू नका ज्याच्यामुळे तुमचा क्रिकेटवरती परिणाम होईल. पण त्यांनी मुळात कोणाचं ऐकलंच नाही. त्यांचे कोचेस त्यांना सांगायचे, त्यांचे मित्र त्यांना सांगायचे, सगळे त्यांना सांगून सांगून दमले. पण विनोद कांबळे
चुकीचं ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट करून बसले होते. त्यांना वाटायचं की त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याची काही तोडच नाही आहे. ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट म्हणजे फीडबॅक घेणंसुद्धा त्याच्यातला एक मोठा पार्ट आहे. त्यांना सतत फीडबॅक दिल्यानंतरसुद्धा ते कोणाचंच ऐकायचे नाहीत. त्यांना वाटायचं की मला क्रिटिसाइज केलं जातं आहे, मला चुकीचं सांगितलं जातं आहे. आणि रिझल्ट काय झाला मित्रांनो? करिअर त्यांचं संपलं. म्हणजे भारताच्या टीममध्ये जर सगळ्यात जास्त कोणी कमबॅक केले असतील तर विनोद कांबळे आहेत. एवढे कमबॅक करूनसुद्धा आपलं स्वतःचं स्थान निश्चित नाही करू शकले. तिकडे सचिन मोठं नाव कमवलं, गॉड ऑफ द क्रिकेट, मला काही वेगळं सांगायची गरज नाही. मुळात फीडबॅक जे आपण घेत नाही, फीडबॅकपासून जे आपण पळतो त्याने फार मोठं नुकसान होतं. त्याने आपलं EQ मुळात सुधारतच नाही. फीडबॅक कसा घ्यायचा मी सांगणार आहे शेवटी तुम्हाला. नवज्योत सिंग सिद्धूसुद्धा एक असंच उदाहरण आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि विनोद कांबळीमधलं अंतर बघा. नवज्योत सिंग सिद्धूसुद्धा ज्यावेळेस क्रिकेटमध्ये आले त्यांना ड्रॉप केलं गेलं चुकीच्या परफॉर्मन्समुळे. त्यांना क्रिटिसिझम, त्यांचं एक खलीज टाईमवरती आर्टिकल आलं होतं, सिद्धू अ स्ट्रोकलेस वंडर. त्यांनी ते पत्र वाचलं, ते न्यूजलेटर वाचलं, एका रूममध्ये स्वतःला बंद केलं, वडिलांना रडताना बघितलं, असं चुकीचं आर्टिकल आलेलं. बघा किती घाणेरडा फीडबॅक असतो ज्यावेळेस पेपरवरती, न्यूजपेपरवरती तुमचं नाव येतं आहे आणि तेव्हा तर न्यूजपेपरसुद्धा कमी होते. त्या न्यूजपेपरवरती लिहिलं आहे सिद्धू अ स्ट्रोकलेस वंडर, जो खेळूच शकत नाही, ज्याच्यामध्ये स्ट्रोकच नाही आहे त्याच्या बॅटिंगमध्ये. अशा परिस्थितीमध्ये, अशा फीडबॅकमध्ये तो विनोद कांबळे नाही झाला. नवज्योत सिंग सिद्धूने स्वतःवरती मेहनत केली, 4.5 वर्ष स्वतःवरती मेहनत केली. आणि मध्ये त्यांचं यूट्यूबला भाषण आहे सुंदर, तुम्ही ऐका. त्या 4.5 वर्षामध्ये मला वाटतं 2-2.5 वर्षानंतर त्यांच्या वडिलांचं सुद्धा निधन झालं. तरीसुद्धा डिस्ट्रॅक्ट नाही झाले, तरीसुद्धा मेहनत करणं नाही सोडलं. 4.5 वर्ष कंटिन्युअस प्रॅक्टिस करतायत. रिझल्ट आपल्याला माहिती आहे. नवज्योत सिंग सिद्धू फार मोठे प्लेयर बनून गेले, एक सक्सेसचा सिम्बॉल आहेत आज. तर मुळात फरक काय असतो? फरक मुळात टॅलेंटमध्ये नाही आहे, फरक मुळात त्या IQमध्ये नाही आहे. 15% असेल, मी परत सांगतो, त्याच्यावरती डिबेट नाही करते मी. तुमच्यामध्ये जर तुम्हाला काही लक्षणीय फरक घडून आणायचा असेल, तुम्हाला जर एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स द्यायचा असेल, तुम्हाला जर स्ट्राईव्ह करायचं असेल, ग्रो करायचं असेल, मोठं व्हायचं असेल आपल्या क्षेत्रामध्ये, तर लक्षात घ्या तुमचा EQ हा स्ट्रॉंग असणं फार 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 इम्पॉर्टंट आहे. ॲक्युरेट सेल्फ असेसमेंटबद्दल मी तुम्हाला असे कित्येक उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो ज्याच्यामुळे लोक आपलं स्वतःचं नुकसान करून बसलेले आहेत. फीडबॅक मुळात आपल्याला घ्यायला आवडतच नाही. तुम्ही बघा प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण ज्यावेळेस प्रेझेंटेशन देत असतो त्यावेळेससुद्धा खूप स्वतःला कमी लेखल्यामुळे सुद्धा नुकसान होतं आणि स्वतःला खूप चांगलं लेखल्याने, म्हणजे आपण जे आहोत ते आपल्याला कळलं पाहिजे. बघा सायन्स काय, याच्या मागचं तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण एकतर खूप एक्स्ट्रा समजून बसतो किंवा आपण खूप स्वतःचा मॉरल डाऊन करून बसतो. आता मुळात मी तुम्हाला सांगतो फीडबॅकचं मॉडेल काय असतं, फीडबॅक कसा घ्यायचा आणि फीडबॅक कोणी तुम्हाला दिल्यानंतर कसं त्याच्यावरती ॲक्ट करायचं. आता मी प्रयत्न करतो, आता ते तुम्हाला मी प्रेझेंटेशन तर दाखवू शकणार नाही, पण मी तुम्हाला एक मॉडेल असा देण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये तुम्ही फीडबॅक कसा घ्यायचा तुम्हाला मी ते सांगतो. ह्यासाठी तुम्हाला जोहरी विंडो नावाचा कॉन्सेप्ट समजावा लागेल. तुम्हाला इमेज जर दिसत नसेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये ती टाकेल. जोहरी विंडो तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आय डोंट थिंक सो तुम्हाला हे दिसतंय. एनिवेज मी तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करतो, हे 4 क्वाड्रंट्स आहेत, 4 रेक्टँगल्स इथे तुम्हाला दिसत आहेत. पहिला जो रेक्टँगल आहे बघा, जोहरी विंडो काय आहे ते समजून घेऊ. पहिला रेक्टँगल जो आहे नोन टू सेल्फ आणि नोन टू अदर्स, म्हणजे तुमच्यातले असे मुद्दे, तुमच्यातले असे पॉईंट जे तुम्हाला पण माहिती आहेत आणि दुसऱ्यांना पण माहिती आहेत. दुसरे म्हणजे आपल्या जवळचे. तुमचे स्ट्रेंथ्स पण तुम्हाला माहिती आहेत आणि तुमचे स्ट्रेंथ्स तुमच्या जवळच्यांना पण माहिती आहेत. तुमच्या कोचला माहिती आहे, तुमच्या वाईफला माहिती आहे, तुमच्या आईला माहिती आहे, जे कोणी तुमच्या जवळचे असतील. तर हा जो पहिला रेक्टँगल आहे नोन टू युअर सेल्फ अँड नोन टू अदर्स, आपल्यालाही माहिती आहे, दुसऱ्यांनाही माहिती आहे, ह्याच्यामध्ये घाबरायची गरज नाही. हा मुद्दा ठीक आहे. दुसरा क्वाड्रंट बघा, ह्याच्यामध्ये नोन टू अदर्स आणि नॉट नोन टू सेल्फ, असे काही तुमच्यामध्ये स्ट्रेंथ्स आहेत, असे काही विकनेस आहेत जे तुम्हाला माहीत नाही आहेत पण तुमच्या कोचला माहिती आहेत, तुमच्या ट्रेनरला माहिती आहेत, तुमच्या जवळच्या लोकांना माहिती आहेत. जसं विनोद कांबळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, विनोद कांबळी यांच्यामधले जे ब्लाइंड स्पॉट, ह्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणलं जातं. ब्लाइंड स्पॉट म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नाहीत पण तुमचे प्रियजन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला फीडबॅक देण्याचा प्रयत्न करतात.
त्या ब्लाइंड स्पॉटबद्दल मी बोलतो आहे. तुम्ही जर 4 व्हीलर चालवत असाल तर तुम्हाला 4 व्हीलरमधले ब्लाइंड स्पॉट माहीत असतील. त्या कारला 2 आरसे असतात बघा, इकडून लेफ्ट लाईक आणि राईट लाईक आरसा. त्या लेफ्ट राईटच्या आरशामध्ये असे काही स्पॉट्स असतात गाडीच्या अवतीभोवती जे आपल्याला त्या आरशामध्ये दिसत नसतात. ते म्हणजे ब्लाइंड स्पॉट. ते असतात तिथे पण आपल्याला ते दिसत नसतात. त्याच पद्धतीमध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असे काही ट्रेट्स आहेत, असे काही स्ट्रेंथ्स आहेत, असे विकनेस आहेत जे तुम्हाला माहीत नाहीत पण तुमच्या प्रियजनांना माहिती आहेत, जे तुम्हाला फीडबॅक देण्याचा प्रयत्न करतात, जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. हे ब्लाइंड स्पॉट शोधण्याचा प्रयत्न करा. येस, आय रिपीट, हे ब्लाइंड स्पॉट तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. जी गोष्ट तुमच्यामध्ये चुकतीये ते तुमचे प्रियजन तुम्हाला सांगतील, तुमच्या जवळचे कोच तुम्हाला सांगतील, तुमचा मेंटर तुम्हाला सांगेल. त्याला क्रिटिसिझम म्हणून घेऊ नका, त्याला चुकीचं घेऊ नका. फीडबॅकमध्ये प्रकार आहेत. क्रिटिसाइज करणारे लोक हे वेगळे असतात, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे. जे लोक तुमची आलोचना करतात त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे. मी त्या लोकांबद्दल बोलतो आहे जे तुमचा ब्लाइंड स्पॉट तुम्हाला शोधून देण्यास मदत करतात. तुमच्या क्लासेसचे तुमचे टीचर असतील, तुमचे ट्रेनर असतील, तुमचे कोच असतील, तुमच्या जवळचे लोक हा तुम्हाला ब्लाइंड स्पॉट सतत शोधून देण्याचा प्रयत्न करतात. तो तुम्ही ऐकून घ्यायचा प्रयत्न करा, त्याच्यावरती मेहनत करा जर तुम्हाला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर. आणि हे जे बाकीचे मुद्दे आहेत, काही गोष्टी असतात जे नॉट नोन टू अदर्स, म्हणजे हे दुसऱ्यांना माहीत नाही आहेत आणि तुम्हाला माहिती आहेत, असेही काही मुद्दे असतात. आणि असेही काही मुद्दे असतात जे तुम्हालाही तुमच्यातल्या गोष्टी माहीत नाहीत आणि दुसऱ्यांनाही माहीत नाहीत. ह्या 3 रेक्टँगल्सबद्दल मी आज बोलत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ह्या ब्लाइंड स्पॉटवरती. ब्लाइंड स्पॉट तुमच्या आयुष्यामध्ये असतोच असतो. माझ्याही लाईफमध्ये आहे. माझे कोच मला सतत डेव्हलपमेंटबद्दल सांगत असतात. तुम्ही 1 वर्षापूर्वीचे माझे यूट्यूबला जाऊन व्हिडिओ चेक करा. ज्या पद्धतीने मी बोलतोय, ज्या पद्धतीने मी सेशन घेतोय, त्याच्यामध्ये आणि आजमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा बदल कुठून घडून आला? अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, अजूनही खूप चांगलं डेव्हलपमेंट बोलण्यामध्ये करायचं आहे. तर जोपर्यंत मी माझ्या कोचचं ऐकणार नाही, जोपर्यंत मी माझ्या गुरुचं ऐकणार नाही, तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट मुळात आणूच शकत नाही. सतत कंटिन्युअस जर आपल्याला ते फीडबॅक देत राहिले, आपल्याला ब्लाइंड स्पॉट तो शोधायचा असतो. आणि जसा तुम्हाला ब्लाइंड स्पॉट हा मिळेल, जसा ब्लाइंड स्पॉट तुम्ही शोधाल, तुम्हाला जर वाटलं ब्लाइंड स्पॉटच नाही आहे, असं काही नाहीच आहे तुमच्यामध्ये कमी, तर आय एम सॉरी, तुमचं काहीच होऊ शकत नाही. पण जर तुम्हाला ब्लाइंड स्पॉट शोधायचा असेल, तुमच्या जवळच्या लोकांना भेटा, त्यांना सांगा ब्लाइंड स्पॉट शोधण्यामध्ये माझी मदत करा आणि ब्लाइंड स्पॉट आपले शोधा, त्याच्यावरती काम करा. तर मुळात मी 3 मुद्द्यांवरती आज बोललो. पहिलं, इमोशनल तुमचं अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. दुसरं, तुमचा इमोशनल कंट्रोल इम्पॉर्टंट आहे. तिसरं, ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट असणं फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर की नाही? ह्या 3 मुद्द्यांवरती मी बोललो. अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी मागच्या सेशनमध्ये लिस्निंगवरती बोललो होतो की ऐकणं इम्पॉर्टंट आहे का बोलणं इम्पॉर्टंट आहे चांगल्या पर्सनॅलिटीमध्ये, एक चांगला लीडर होण्यामध्ये. त्याच्यामध्ये फेसबुकला पण तो व्हिडिओ आहे, यूट्यूबला पण आहे, तुम्ही चेक करा. त्यामध्ये मी सांगितलं आहे की ऐकणं मुळात इम्पॉर्टंट आहे. बोलू तर कोणीही शकतं. तुम्ही किती समोरच्याचं ऐकता, कसं ऐकता, कुठल्या एक्सप्रेशनने ऐकता, त्याला समजून घेतात का? लिस्निंग फार महत्त्वाचं आहे. मग तो सेल्सचा जॉब असेल, तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणार असाल, उद्या अधिकारी म्हणून काम, तुम्ही किती लोकांचं ऐकतात, कसं ऐकतात. लिसनिंग एक मोठी ॲबिलिटी असू शकते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. तुमच्यामध्ये अचिव्हमेंट ड्राईव्ह आहे का? अचिव्हमेंट ड्राईव्हमध्ये ती सतत हंगर आहे का? एखादी गोष्ट तुम्ही मिळवल्यानंतर पण तुमच्यामध्ये भूक आहे का अजून पुढे जाण्याची, अजून मेहनत करण्याची? हा पण एक मोठा मुद्दा आहे, अचिव्हमेंट ड्राईव्ह. तुमच्यामध्ये कमिटमेंट आहे का? कमिटमेंट काही मिळवण्याची किंवा ते आपण म्हणतो ना एखाद्या कामाबद्दलची कमिटमेंट असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती पण व्हिडिओज माझे यूट्यूबला अवेलेबल आहेत, तुम्ही बघा. बरेच मुद्दे आहेत असे. ट्रस्टवर्दीनेस एक पॉईंट असू शकतो, तुमच्यामध्ये आहे का? तुम्ही जर ट्रस्टवर्दी माणूस नसाल तर तुमची पर्सनॅलिटी चांगली नाही आहे. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे त्या बाहेरी गोष्टींवरती फोकस नका करू. ते दिसणं, ते राहणीमान, ते तुमचं बोलणं वागणं इम्पॉर्टंट आहे, मी नाही म्हणत नाही, त्याच्यावरती फोकस करा. पण इंट्रिन्सिक फॅक्टर्सवरती जास्त फोकस करा, आतमधील गोष्टींवरती फोकस करा. आतमधून जर तुम्ही व्यवस्थित झालात, आतमधून जर तुमचा EQ चांगला झाला, तर मी खूप शुअर आहे की ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट होईल. तुमच्या बाहेरी, तुमच्या मी म्हणेल की त्या तुमच्या कॅरेक्टरमध्ये ते रिफ्लेक्ट होईल आणि तुम्ही एक चांगली पर्सनॅलिटी म्हणून ग्रो व्हाल. तर मी आशा करतो की तुम्हाला हा सेशन आजचा आवडला असेल. मी प्रयत्न केला की कमीत कमी वेळेमध्ये हा सेशन घ्यावा, कारण फेसबुकला मी जाणतो बरेचसे डिस्ट्रॅक्शन्स असतात. आपल्याला तो सेशन पूर्ण बघता येईल का नाही ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असतो. शॉर्टमध्ये निपटवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते टाकून द्या. मी त्याचे उत्तरं तुम्हाला
तिथेच रिप्लाय करेल त्याच कमेंट सेक्शनमध्ये. आणि मुळात आजपासून EQ वरती फोकस करा, तुमच्या इमोशनल क्वेश्चनवरती. तुम्हाला यश हे नक्की मिळेल. धन्यवाद देऊ इच्छितो परत एकदा मी रामवाघ सरांना, आकार फाउंडेशनच्या पूर्ण टीमला आणि तुम्हा सगळ्यांना ज्यांनी हा सेशन माझा अटेंड केला, आणि त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.